सांगली जिल्ह्यातील चोपडेवाडी गावाच्या वतीने दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड इथल्या सीना नदी पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला। सांगली जिल्ह्यातील पुलूस तालुक्यातील चोपडेवाडी गावाने माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवत सीना नदीच्या महापुरामुळे बाधित झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात पुढे केला। चोपडेवाडी गावचे सरपंच प्रशांत माने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड गावातील सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप केलं। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे संजवाड गावातील नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं। अनेकांचं संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेलं, तर कित्येकांची राहती घरंही उद्ध्वस्त झाली। या कठीण परिस्थितीत चोपडेवाडीकरांनी मदतीचा निर्णय घेतला। सरपंच प्रशांत माने यांनी स्वतः पुढाकार घेऊन गावातील दानशूर व्यक्ती आणि ग्रामस्थांशी संपर्क साधला। सर्वांच्या सक्रिय सहकार्यातून तातडीनं अन्नधान्य, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे तसंच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य असलेले किट तयार करण्यात आले। संजवाड गावात या किटचं वाटप करण्यात आलं। यावेळी सरपंच प्रशांत माने यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उदयकुमार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे, बसवनगरचे पोलीस पाटील प्रवीण राठोड, ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील, आमसिद्ध बुळगुंडे, सांगली जिल्ह्यातील चोपडेवाडी गावचे दीपक माने, कृष्णात यादव, प्रकाश माने, विजय मोरे, राजेंद्र यादव, हरी पाटील, घनश्याम यादव, शरद माने, हनुमंत पाटील यांच्यासह चोपडेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते। राठोड साहेब, कोरे साहेब आणि पाटील साहेबांनी आम्हाला जी मोलाचं सहकार्य केलं, त्यामुळे आम्हाला इथं व्यवस्थित मदत देता आली। त्याबद्दल चोपडेवाडी ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचा आभारी आहे। करून मोहिते पाटील यांनी चोपडेवाडी गाव दत्तक घेतलं होतं आणि त्यामुळे आमचे पुराच्या वेदना काय असतात ते आम्हाला माहिती आहे। त्यामुळे आम्ही इथल्या स्थानिक लोकांशी चर्चा केली। हे आमचे प्रवीण राठोड आहेत आणि हे आमचे कोरी साहेब आहेत। यांनी सांगितले की इथे एक संजवाड गाव आहे, त्याच्यामध्ये पुराचा फटका खूप बसलेला आहे, तिथं आपण जाऊन त्यांना आपण मदत देऊया। याच्यातून आम्ही वस्तू पॅकिंग करून गावामध्ये इकडे घेऊन आलोय। सकाळी पहाटे आम्ही निघलोय तिथून। त्यामध्ये 17-18 वस्तू आहेत, त्यामध्ये शालेय वस्तू पण आम्ही लहान मुलांसाठी घेतलेल्या आहेत। जो महापूर 1920 मध्ये जो महापूर आला होता, त्यापेक्षा भयंकर महापूर आपल्या गावाला आलेला होता। आता थोडं उतरलेलं आहे, मार्ग सर्व मोकळं झालेलं आहे। पण खरोखरच मला कौतुक वाटतंय की आपला तालुका, आपला जिल्हा नसून सांगली जिल्ह्यातले आमचे चोपडेवाडीचे तालुका, चोपडेवाडी गाव आणि तालुका पुलूस सांगली, तिथल्या लोकांनी आमच्या लोकांना सहकार्य करण्यासाठी, मदतीचा हात देण्यासाठी त्यांनी आल्याबद्दल मी पहिल्यांदा प्रशांत माने, दीपक माने, कृष्णा माने, किरण माने, प्रकाश माने, विजय मोठे, राजेंद्र यादव यांचं मी पहिल्यांदा सरपंच, ग्रामपंचायत व सोसायटी, सहकार सोसायटी चेअरमन यांच्यावर त्याचा मी पहिला आभार मानतो।